सुंदर मस्त मज्जा वाटते एकदम छानच चाललेली आहे. नाही नको साखर भात कोशिंबीर जिलेबी आणि पापड. आम्ही दादा चालवतोय गाडी. औदुंबराचं फळ असं काहीसं असतं. बापू आजोबांनी स्नॅक्स आणलाय. काय चाललंय? इथे मस्त औदुंबराचं झाड आहे. कोण सांडवते? वार इथेच ताई हळदी कुंकू पण देते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा. कसली भाजी काकी? वाल. चला बुफे 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 बुफे. आई पण आली बघायला. चालू आहे काम. नांदू दे सुखा समाधानाने. असेच आमचे प्रोग्राम बनत राहू देत. गुंडा अगं गुंडा आम्ही बसतोय. ताई जिजूंचं कॉटेज. कोणाच्या बर्थडे ग छोनी उद्या? घेऊ नको उद्या पण कोणी घेऊ नका. पाठी तुम्ही बघताय कन्स्ट्रक्शन. ती आपली थोडीशी जागा आहे. आजीने काय दिलं? बाकी जो बचे ते चोर हो गए. चंपा. किती छान. इकडे असेल सेलिब्रेशन. पाव पाव गिलो दोघं. खरंच आहे दोघं हलकी. किती बारीक कापलंय वहिनीने मस्त. तू भात बनवलास आणि समू पापड तळणार. श्री स्वामी समर्थ. रानी मोर हो गई. बाकी जो बचे ते चोर हो गए. चंपा. नमस्कार मंडळी. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तुमचे स्वागत आहे. फॅमिली माझी माहेरची हे आम्ही सगळे मिळून ना आमच्या डोंगरावर आज लंचचा प्लॅन केलाय. डोंगरावर जाऊनच जेवण बनवायचं आहे आणि तिकडेच जेवायचं आहे. ऑलरेडी अर्धी जण पोचली आहेत वरती. तर उद्या आमच्या परीचा पण बर्थडे आहे ना, म्हणून असा योग जुळून आला सॅटर्डे संडेचा. तर त्याच्यामुळे प्लॅन बनलाय तो. तुला काय हवा? डॅडा लगेच येणार आहे. डॅडा जिलेबी आणायला गेलाय. जिलेबी आणली आहे आणि ह्या पोराला आत्ताच हवी आहे. फोड फोड सांगतोय तो. हो हो फोडते ना. निघालो आम्ही घरात ना. अरुणा काकी आमची मोठी काकी आणि या आजी आहेत आमच्या, म्हणजे बाईंच्या आई आहेत आमची मोठी आजी सगळ्यात. तर चाललोय आम्ही डोंगरावर आमच्या. तिकडे असतील त्या साईडला. शेड आत्ता झाली आहे. त्याच्या आजीला दाखव पहिलं. चला आला माझ्याकडे. आय एम फाईन. हाऊ आर यू? माहिती आहे ना. काय चाललंय? आई मोरली चाललेली आहे. काय आलास तू? हा होता त्याला कुठे पण बाहेर जायचं झालं की कुठे चाललो? नानीकडे चाललो. साक्षी स्वप्नील ठाकूर यांच्या सौजन्याने इथे बनत आहे कसली भाजी. आणि ते काय टाकलंय मग? घोसाळ. देवाचं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभा दिगंबरा. आपल्या आधीच्या चॅनलवरती जे सक्सेसफुल व्लॉग झाले होते स्टार्टिंगचे त्यातला हा एक होता इथला मंदिराचा. कॅमेरे पण आहेत बसवलेले. काहीसा असा हा सभा मंडप आहे. इकडे पण एक आहे. इथे जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा इथे जेवण पंक्ती वगैरे बसतात. जेवण वगैरे काय कापाकापी असेल जेवण बनवायचं काय असेल तर ते इथे बनलं जातं. इकडे पण आहेत या दोन खोल्या. इथेही सामान वगैरे ठेवलं जातं. आणि बाहेरची शेड पत्र्याची भली मोठी तर आपण पाहिली. तर रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जिथे आमच्या आजोबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. तर ते जे आजोबा होते त्यांच्याच हस्ते या मूर्तीची इथे प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्याची पाटी पण लिहिलेली आहे इकडे. कापाकापी करूनच आणली काय? देते की आले नाहीत ना. ओके हो काय. किती बारीक कापलंय वहिनीने मस्त. तू भात बनवलास आणि समू पापड तळणार.
हा आमचा बेत ना खूप आधीपासून रखडत शेवटी आज सक्सेस होतोय. कधीच किती 2-3 वर्षापासून असा मध्ये मध्ये विषय निघायचा की दत्तावर जाऊया काहीतरी करूया, भेळ तरी करून खाऊ. पण आज भेळ नाही, आज चांगलं सागरासंगीत जेवणच करणार आहोत. खरंच सुंदर, मस्त मज्जा वाटते, एकदम छानच. आणि बरी इथे सावली बिवली आहे, इथे मस्त औदुंबराचं झाड आहे. आणि हा तू येऊन काय बघून गेलतीस काय? चूल बिल आहे काय? मागच्या शनिवारी त्याच्या आदल्या 15 दिवसापूर्वी आली ग, एवढं मस्त वाटत होतं. म्हटलं खाली जाऊन सगळ्यांना सांगितलं आपण जाऊच या, मस्तपैकी जाऊन जेवण वगैरे बनवू, मजा करू जे असतील ते. तर आज आम्ही तरी बरेच जण आहोत आम्ही, पण आमच्या 3 बहिणी नाहीयेत. 3 बहिणी, 3 भाऊजी, त्यांची मुलं, त्यांची 3 नाहीये. असं ते पुन्हा दत्तगुरूंना यावेळेस आम्हीच फक्त पाहिजे असं आहे की नाही. पुढल्या वेळेस ते पाहिजे असतील तेव्हा पुन्हा येऊ आम्ही. हा तरी योग जुळून आला ते बरं म्हणायचं. इकडे ना चुली ऑलरेडी केलेल्या आहेत जिथे जेवण शिजतंय. तर दत्त जयंतीला सुद्धा इथे महाप्रसाद असतो. हे जे देऊळ आहे ना, ही जी टेकडी आहे ती 3-4 गावांनी वेढलेली आहे. म्हणजे टेकडीच्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत तेवढं सगळ्यांचं मिळून दत्त मंदिर आहे असं म्हटलं तरी चालेल. ते एवढी गर्दी होते दत्त जयंतीला, 4ही बाजूंनी लोक येतात. ते तेवढ्यांना महाप्रसाद पण असतो. त्याच्यासाठीच केलेली ही शेड आहे. तिथे खाली चुली वेली आहे, तिथे आम्ही जेवण करतोय. हे बघा, औदुंबराचं फळ असं काहीसं असतं. जर कोणी पाहिलेलं नसेल तर हे असं असतं औदुंबराचं फळ. इथेच ताई हळदी कुंकू पण देते. बापू आजोबांनी स्नॅक्स आणलाय. कोण सांडवी करताय? कोण सांडवते? वा रे. कसली भाजी काकी? वालाची भाजी. अगं घरी पण शेरूला जाऊन सगळी बिस्किट घालेल तो. त्याला दिलेली बिस्किट सगळी शेरूला. ए पापड मी तळणार होती ना ताई. दे मी शुभ मुहूर्त करू शकते. कॅडबरी पण कापणार पाहिजे का? इथे नळ पण आहे, त्याच्यामुळे पाण्याचं पण काही टेन्शन नाही. वहिनी रेडी करते नैवेद्याचं ताट. साखर मग दादा विचारत होते पेला हवाय काय. देवा गोड मानून घे आणि असंच तुझ्या आशीर्वादाने आमचं सगळं कुटुंब इथं नांदू दे सुखा समाधानाने. असेच आमचे प्रोग्राम बनत राहू देत. खरी गोष्ट. सगळ्यांना सुखाट. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इकडे जरा गारवा आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे बसतोय जेवायला. चला चला चला, कुठे चाललास काय रे? चला चला, बुफे 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 बुफे. ही भाजी, हे काय डाळ भात, साखर भात, कोशिंबीर, जिलेबी आणि पापड. चल ये खाय, चल. एक घास नाही खात नाही, नुसतं धावतोय. काय पाहिजे? अरे सरकू आम्ही इकडे नाही नको. आता आम्ही बसतोय. इथल्या आवरावर केलंय, भराभरी झाली आहे. आता निघणार. पा हवा ये इकडे, पाणी आहे ये इकडे ये. हे पा नानीकडे बा. काय करता? सोनीबाई, मिनलताई आणि प्रतीक्षाताई यांची आठवण काढून काढून आम्ही जेवलेलो आहोत. असं नको वाटायला काय यांनी एकट्याने मजा केली काय. आजी बरोबर की नाही? बरोबर आहे. कधी येतात ते येतील. आजी वाट बघते सांग. हो तसेच आमच्या भाऊजींची पण आठवण काढली. बापू काका सांगतात त्यांच्या मिस्टरांची पण आठवण काढलेली आहे. चला आमचं पॅकअप होत आहे. पॅकअप लाल झालेला मगाशी एकदम. टोमॅटो एकदम सेम टोमॅटो. आता तरी बरं झालंय. निघालो आम्ही. अरे त्या गाडीतून येतोय. उद्या परीचं बर्थडे आहे ना, म्हणून आम्ही आज धावती भेट द्यायला आलोय. कुठे गेली परी? कोणाचा बर्थडे ग छोनी उद्या? कोणाचा बर्थडे? एक्सप्रेस. तिचं झोपायचा टाइम झालाय आणि आम्ही नेमकं तिला उठवायला आलोय. कोणाला आली जोजो? ह्याच्यातून उद्या परीची एंट्री होणार आहे. कुठे गेला? अरू कुठे गेला?
अय पोऱ्या, पार घरात पोहोचलास? आया आया, अंजली काय दिलं? अरे वा वा वा. नाही तुझी नाही, परीची आहे. नीट उतर. ए वाव, किती छान. अय नको पकडू. कोण बसला? परी कोण बसला? अरू बसला? कोणाची सायकल आहे? कोणाची सायकल आहे? गुंडा. अगो गुंडा. हो काय आहे? बाय करते परत. सांग कोणाची सायकल आहे ती? हे दाखव कोणाची आहे. हे माझी सांग. माझी पाव पाव गेलो दोघं. खरंच आहे, दोघं पण हलकी झाले ते एकदम. इकडे बघा. अरे की धावपळ जास्त. हो नाही, ह्याला पण खायला नको. हा पण नाही खात धड. काय विचार चालवतोय आम्ही दादा, चालवतोय गाडी. बघते त्याच्याकडे. मज्जा वाटते ना? बात झालं. ए बाबडी, तू मला द्यायची सायकल? तिला आणि त्याच्याकडे लक्ष. दुसरा म्हणजे कोण येतो? शोना तिला तिकडे बसवली आता. म्हणजे शोन पण जोर घेते ती. चला जाऊया. चला 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 तिकडे डेकोरेशन बघूया. चल घेऊ नको. उद्या पण कोणी घेऊ नका. तुला जायचंय त्याच्यात? इकडे असेल सेलिब्रेशन, त्याच्यासाठी हा बॅकड्रॉप आहे. सजावट चालू आहे. आणि हे आहे कॉटेज, ताई जिजूंचं कॉटेज. आता सगळ्या 4 रूम्स बुकड आहेत, कारण सॅटरडे आहे आज त्याच्यामुळे. आणि इकडे पण आहेत बाकी कॉटेजेस, त्यांचे काका काकींचे वगैरे. नंबर इथे समोर तुम्हाला डिस्प्ले होतोय, त्याच्यावर फोन करा. हा नंबर सेव्ह करून घ्या. जिजूंचं नाव आहे चेतन वर्तक आणि कॉटेजचं नाव आहे कोकोनट क्राऊड. हे कॉटेज आहे अलिबाग मध्ये, वर्सोली येते. ठीक आहे. आणि मस्त वाडी बिडी आहे आजूबाजूला. नारळी पोफळीच्या मागे आहेत. या